पहलगाम येथील हल्ल्यामध्ये पनवेलच्या दिलीप देसले यांचा मृत्यू झालाय। सुबोध पाटील गोळी लागून जखमी झालेले आहेत। सुबोध पाटील यांच्यावर श्रीनगर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक पर्यटनासाठी गेले होते। इतर पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। दिलीप देसले यांच्या पनवेल येथील राहत्या घराबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। जम्मू काश्मीर येथे बेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26हून अधिक जणांना आपलं प्राण गमावावं लागलेलं आहे। तर यामध्ये महाराष्ट्रातील 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामधले एक दिलीप देसले हे पनवेल येथील रहिवासी असून तुम्ही पाहू शकता की हे त्यांचं घर आहे। याच ठिकाणी ते आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास उषा देसले यांच्यासोबत वास्तव्यास होते। मात्र दुर्दैवाने त्यांचा गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला। पाहायला गेलं तर सोमवार ते जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले होते। पनवेलमधील 39 प्रवासी जे पर्यटक होते ते जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते। मात्र हा भ्याड हल्ला झाला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना आपलं प्राण गमावावं लागलेलं आहे। तर जे देसले कुटुंबीय आहेत त्यांना हा धक्का मानला जातो आणि सर्वच या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत। तर उद्याच जे देसले कुटुंबीय आहेत त्यांची मुलं आहेत ते जम्मू काश्मीरला डेड बॉडी घेण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे। मात्र या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी आहेत आणि एक कामोठे येथील देखील एक पर्यटक होते त्यांना देखील जखमी असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे या घटनेचा सर्वच आता निषेध व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।